महोदय, आपण जर या ठिकाणी बघितलं तर एक प्रकारे ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात एक फार मोठा प्रश्न निर्माण झालाय। मुळात या निर्णयामध्ये आता नुकत्या ज्या 5 जिल्हा परिषदा झाल्या, या 5 जिल्हा परिषदेत ओबीसीचे जेवढे लोक निवडून आले त्या सगळ्यांना अध्यक्ष महोदय बेदखल करण्यात आलाय। त्या सगळ्यांची निवडणूक कॅन्सल करण्यात आलेली आहे आणि पुन्हा नव्याने त्यांची निवडणूक घेण्याकरता सांगण्यात आलंय। पण हे एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये। उद्याच्या काळामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आता प्रश्न निर्माण होणार आहे, कारण अध्यक्ष महोदय या संदर्भात एम्पिरिकल डाटा नाही, कमिशन तयार केलं नाही, अशा अनेक गोष्टी सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्या आहेत। त्यामुळे एकूणच ओबीसी रिझर्वेशनवर जे काही आमच्या इलेक्शन्समध्ये ओबीसीला रिझर्वेशन आहे त्याच्यावर एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। आपण बघा, याच्यामध्ये पॅरेग्राफ 6 जो आहे जजमेंटचा, त्यात असं म्हटलंय की रूल ऑफ थंब इज टू ग्रँट प्रपोर्शनेट रिझर्वेशन। आणि या संदर्भात मागच्या काळामध्ये आमचं सरकार असताना आम्ही एक ऑर्डिनन्स काढला होता आणि त्या ऑर्डिनन्समध्ये, कारण ही केस बरेच दिवसाची चालली होती, त्या ऑर्डिनन्समध्ये ज्यावेळेस असं लक्षात आलं की कोर्टाचं मत आहे की हा 27% थंब रूल होऊ शकत नाही, प्रपोर्शनेट करावं लागेल, म्हणून आम्ही ऑर्डिनन्स काढला आणि ऑर्डिनन्स काढून प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशनच्या संदर्भातला ऑर्डिनन्स होता। दुर्दैवाने सरकार आल्यानंतर तो ऑर्डिनन्स लॅप्स करण्यात आला आणि त्याला कुठेही आपण कन्वर्ट केलं नाही। याही पेक्षा महत्त्वाचं काय आहे तर याच्यामध्ये आपण बघितलं तर कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं, कारण जेव्हा या निवडणुका घेण्याला परवानगी दिली ती परवानगी कंडिशनल दिली होती आणि त्यावेळेस त्यांनी जी काही सुप्रीम कोर्टाचं जुनं जजमेंट आहे जयकृष्णनचं, याच्यामध्ये जी टेस्ट सांगितली होती त्या टेस्ट प्रमाणे पुढची कारवाई करा असं सांगितलं होतं। आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, त्याच्यामध्ये कमिशन तयार करणं आणि त्या कमिशनने जस्टिफाय करणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं। आपण अध्यक्ष महोदय गेले 15 महिने म्हणजे या निवडणुका नागपूर, धुळे, नंदुरबार या निवडणुका झाल्या, या निवडणुकांच्या वेळीच आपल्याला स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की असं कमिशन तयार केलं पाहिजे तरच ओबीसीच्या निवडणुका जस्टिफाईड होतील। आपण अध्यक्ष महोदय 15 महिने काहीच केलं नाही आणि अध्यक्ष महोदय कमिशन आपण तयार केलं नाही। आणि एवढंच नाही तर आपण हा जो निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाचा हा जर बघितला तर सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलंय की राज्य केवळ तारखा मागताय, पुढचं काहीच करत नाहीये। याच्यामध्ये अगदी स्पष्टपणे त्यांनी असं म्हटलंय, वी देअरफॉर फेल टू अंडरस्टँड ॲज टू व्हाय द स्टेट गव्हर्नमेंट वॉन्ट्स फर्दर हिअरिंग ऑफ द मॅटर ऑन सच फ्लिम्सी अँड स्पेशियस ग्राउंड टू ऑब्झर्व सोब्रायटी, वी से नो मोर। अध्यक्ष महोदय, यात अजून गंभीर काय आहे, यात गंभीर असं आहे की स्टेट गव्हर्नमेंट हॅज फाइल्ड अ कन्सॉलिडेटेड एफिडेविट ऑन 4/2/21 wherein they plainly conceded that the reservation exceeds 50% in some जिल्हा परिषद। म्हणजे आपण अध्यक्ष महोदय प्रयत्नच नाही केला, आपणच एफिडेविट दाखल केलं की हो काही जिल्हा परिषदांमध्ये आमचं रिझर्वेशन 50%च्या वर गेलंय, ते तुम्ही कमी करून टाका। एकीकडे मराठा रिझर्वेशन करता अध्यक्ष महोदय आपण लढतोय, 50%च्या वरच्या करता आपण त्या ठिकाणी लढतोय आणि या ठिकाणी मात्र अध्यक्ष महोदय आपण कुठली अशी लढाईच केली नाही। आपण प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशनच्या संदर्भातला त्या ठिकाणी गोष्ट इन्व्होक देखील केली नाही। आणि म्हणून अध्यक्ष महोदय आज ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला हा जो निर्णय आला आणि ह्या 5 पुरतं मर्यादित नाही आहे, भविष्यातल्या सगळ्याला आता तो लागू आहे आणि हे तर 5 रिट्रोस्पेक्टिव्हली लागू झाले आहेत की जिथल्या सगळ्या ओबीसी सीट निवडून आलेले सगळे आता बरखास्त झाले आहेत। अध्यक्ष महोदय, ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात एक मोठा प्रश्न निर्माण झालाय आणि एम्पिरिकल डाटाच्या संदर्भात अतिशय अध्यक्ष महोदय क्लिअर जजमेंट्स आहेत। म्हणजे आपण ठीक आहे, आम्ही ज्यावेळेस होतो आम्ही देखील कोर्टाला सांगितलं होतं की आम्ही केंद्र सरकारला 2011चा सेन्सस मागू आणि त्याच्यावर त्यांनी आम्हाला तारीख दिली होती। त्यानंतर आम्ही सातत्याने विषय मांडून ती स्थगिती येऊ दिली नाही अध्यक्ष महोदय। पण एम्पिरिकल डाटाचा अर्थ एवढाच आहे की राज्य सरकारने कमिशन तयार करून त्या कमिशनने डेटा तयार करायचा आणि तो डेटा जस्टिफाय करायचा। आम्ही कमिशनही तयार केलं नाही, ज्याप्रमाणे तमिळनाडूने
स्वतः इम्पेरिकल डाटा तयार केला. ज्या प्रकारे मराठा रिझर्वेशन करता आपण इम्पेरिकल डाटा तयार केला, त्याच प्रकारचा एम्पिरिकल डाटा आपल्याला या ठिकाणी तयार करायला हवा होता, पण तो आपण केला नाही. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, केवळ आणि केवळ सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे अध्यक्ष महोदय या संदर्भात. म्हणजे आमचे मंत्री ओबीसीच्या संदर्भात मोर्चा काढायला पुढे आहेत, पण अध्यक्ष महोदय जेव्हा ही केस चालली आहे, या केसकडे मात्र लक्ष द्यायला कोणी तयार नाही. एवढा मोठा निर्णय अध्यक्ष महोदय ओबीसीच्या संदर्भात येतो आणि कुठलीही कारवाई होत नाही. माझी या संदर्भात अध्यक्ष महोदय विनंती आहे, पहिलं तात्काळ या संदर्भात सरकारने निवेदन केलं पाहिजे. दुसरं, 15 दिवसात या निवडणुका घ्या असं सांगितलंय. हे जे अध्यक्ष महोदय जेवढे ओबीसीच्या जागा त्यांनी खारिज केल्या, त्यात नव्याने रिझर्वेशन टाकून आणि ते आतमध्ये आणून तेवढ्या सीट कमी करून अध्यक्ष महोदय पुन्हा नव्याने हे करा, म्हणजे त्याला ओपनच्या सीट्स धरून त्या ठिकाणी नव्याने इलेक्शन घ्या, अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं अध्यक्ष महोदय. आणि म्हणून माझी विनंती आहे की तात्काळ आपण या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल केली पाहिजे. किमान कोरोनाचं कारण सांगून याच्यावर स्थगिती मिळवली पाहिजे. तात्काळ एक कमिशन तयार केलं पाहिजे. त्या कमिशनच्या माध्यमातून एम्पिरिकल डाटा तयार करून अध्यक्ष महोदय या ठिकाणी हे संपूर्ण रिझर्वेशन जे ओबीसीचं आहे हे जस्टिफाय आम्ही केलं पाहिजे. अन्यथा अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक उद्रेक तयार होईल अध्यक्ष महोदय. आणि या संदर्भात ज्या लोकांनी याच्याकडे दुर्लक्ष केलंय त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे, अशी माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय. या संदर्भात तात्काळ सरकारच्या वतीनं निवेदन झालं पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महाराज, स्थगन आहे? नाही, ओबीसीचा इश्यू आहे. 57 नोटीस दिलाय. अध्यक्ष महोदय, आता विरोधी पक्ष नेते महोदयांनी नियम 57 प्रश्न उत्तराचा तास स्थगित करून आता जो मुद्दा त्यांनी काल सुप्रीम कोर्टाने 3 बेंचनी जो निकाल दिलेला आहे त्याबद्दलची त्यांना असणारी माहिती सभागृहाच्या समोर ठेवून त्याच्या आधारे स्थगित करा असं सांगितलेलं आहे. तो त्यांचा अधिकार आहे. अध्यक्ष महोदय, त्याबद्दल मला विरोधी पक्ष नेत्यांना पण सांगायचं आहे आणि ह्या माध्यमातून सभागृहाला पण सांगायचं आहे की महाविकास आघाडीचं सरकार हे ओबीसीना 1994 साली त्यावेळेस मंडल आयोगाची अंमलबजावणी केल्यानंतर जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाप्रमाणे नेहमीच सातत्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत होत्या. त्या आजपर्यंत पण होत होत्या. परंतु कालच्या निकालामध्ये भंडारा, गोंदिया, अकोला, वाशिम आणि नागपूर या 5 जिल्ह्यांच्या संदर्भातला तो निकाल दिलेला आहे. परंतु विरोधी पक्ष नेते असंही म्हणले की त्याचा परिणाम इतर पण जिल्ह्यावर होईल. ही पण बाब तपासून बघितली पाहिजे. माझी तर त्यांना विनंती आहे की आज शुक्रवारी पहिल्या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. अधिवेशन संपल्यानंतर त्या संदर्भामध्ये उद्या विरोधी पक्ष नेते इथं असतील तर आपण एकत्रपणे मुख्यमंत्री आपण सगळेजण एकत्र बसू, ॲडव्होकेट जनरलला बोलू, अजून काही वकिलांची त्याच्या संदर्भातला सल्ला घेऊ. बाबा हे 5 बेंचच्या पुढं किंवा मोठ्या बेंचच्या पुढं नेऊन काही करता येईल का, ह्याच्यातनं काय मार्ग काढता येईल, ह्याच्यातनं जी अस्वस्थता आज सगळीकडे पसरलेले ओबीसी वर्गाचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य आणि बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांना वाटतं की आमचं काय होणार, ही एक जी भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. ह्या संदर्भामध्ये आपण आयोग त्याचा नेमायचा का, तो आयोग नेमून त्याला किती काळ त्या ठिकाणी द्यायचा, या सगळ्या गोष्टीची अतिशय विस्तृतपणे चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. कालच स्वतः मुख्यमंत्री हा निकाल आल्यानंतर दिलीप वळसे पाटील साहेब मुख्यमंत्री आणि काही सन्माननीय मान्यवर त्या ठिकाणी बसलेले होते. आज सकाळी आम्ही पण काही लोकांनी एकनाथराव शिंदे, मी, बाकीच्या सगळ्या आम्ही सहकाऱ्यांनी ह्या संदर्भातली चर्चा केलेली आहे. आणि मुख्यमंत्री महोदय, ह्याच्यात जसं मराठा आरक्षणाच्या वेळेस आपण राज्याचे प्रमुख असताना आपण सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन मराठा आरक्षण टिकवण्याच्या करता प्रयत्न केला, सभागृहाने एकमताने त्याला मान्यता दिली, त्याच पद्धतीनं आपलं सभागृह चालू आहे.
दोन्ही बाजूचे सगळे सन्माननीय सदस्य ह्याच मताचे आहेत, सरकारमधली पण लोक ह्याच मताची आहेत, आपण पण त्याच मताचं आहे की हे आरक्षण त्या ठिकाणी टिकलं पाहिजे, ओबीसींच्या वर अन्याय होता कामा नये आणि सुप्रीम कोर्टाने जे काही निकालामध्ये दिलेलं आहे त्याच्यात वेळ पडली तर दिल्लीचे वकील रोडकी असतील किंवा आणखीन कोण मान्यवर असतील त्यांच्याशी पण चर्चा करून ताबडतोब ह्याला काहीशी थांबवता येईल आणि ह्याच्यातनं मार्ग काढता येईल. आपण जसं सुचवलं करोनाचं संकट आहे, करोनाच्या संकटाचा आधार घेऊन काही आपल्याला त्याच्यातनं पुढे जाता येईल का याबद्दल राज्य सरकारची भूमिका सकारात्मक आहे. माझी विनंती आहे की जरूर आपण त्या ठिकाणी बसू आणि मार्ग काढू, परंतु आता नेहमीचा प्रश्न उत्तराचा तास सुरू करायला आपण परवानगी द्यावी. अध्यक्ष महोदय, आम्हाला या प्रश्नावर कुठे एक मिनिट जयजी, आम्हाला या प्रश्नावर कुठे राजकारण करायचं नाही. हा ओबीसीचा प्रश्न आहे दादा. हा प्रश्न अजून महत्वाचा याकरता जयकुमार जे मांडायचा प्रयत्न करतायत, धुळे आणि नंदुरबारमध्ये आपल्या कायद्यात आपण असं म्हटलं होतं की जिथे 50% SC STचं रिझर्वेशन झालं तिथे उरलेल्या 50%त 27% ओबीसीला मिळायचं. आता ते स्ट्राईक डाऊन केलाय काल. त्यामुळे आता अशा ठिकाणी ओबीसीला एकही सीट मिळणार नाही. एकही सीट जिथे पेसा आहे किंवा जिथे पार्शली अध्यक्ष महोदय पेसा लागू आहे किंवा शेड्यूल्ड पार्शल एरिया आहेत अशा ठिकाणी अनेक ठिकाणी आता एकही सीट ओबीसीला राहणार नाही. त्यामुळे गंभीर प्रश्न आहे. आम्ही जरूर आपला साथ द्यायला तयार आहोत. आपण बैठक बोलवा, त्या बैठकीच्या माध्यमातून आपण हा प्रश्न ऐरणीवर घेऊन सोडवला पाहिजे. आणि माझी विनंती त्यावेळेस राहणार आहे की याच्यात कुठेतरी दुर्लक्ष झालेलं आहे, लक्ष देण्यात आलं नाहीये. कारण आपण ऍफिडेव्हिट देऊन कन्सिड केलाय की हो चालतंय म्हणून. आपण बघा आपलं ऍफिडेव्हिट, आपण जस्टिफाय, जसं आपण मराठा आरक्षणात जस्टिफाय करतोय की नाही 50%च्या वरचं बरोबर आहे आमचं कारण आमच्याकडे अशी परिस्थिती आहे, तसं शेड्यूल एरियात तर आपलं वाचूच शकलं असतं. कारण इंदिरा सहानीचं जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये शेड्यूल एरियामध्ये 50%च्या वर जाताच येतं, पण तेही मांडण्यात आलेलं नाही. त्यामुळे शेड्यूल एरियात देखील आपल्याला फटका पडलाय. म्हणून माझी विनंती आहे की आपण आम्हाला सोबत घ्या, आम्ही पूर्ण आपली साथ देऊ, पण कसंही करून आपण हे ओबीसीचं रिझर्वेशन वाचवलंच पाहिजे ही माझी विनंती आहे. माननीय